आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संतांची ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरेका हिजनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुग्रनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराजांच्या शताब्दी पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने थोर संत गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा भोसले यांच्या कृपा आशीर्वादानं आमचे मुरलीधर महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पूजनीय भिका महाराज, पूजनीय बबन महाराज या दोन्ही महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा, विशेष तरुणांच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, या संबंधाने सर्व गुणीजन मंडळी, आमचे जुने मित्र गायनाचार्य वागुंडे महाराज, गाडेकर महाराज, विष्णू महाराज, श्रीधर महाराज, भगवान महाराज, तुकाराम महाराज, सोपान महाराज, कैलास महाराज, साळुंके महाराज, बसलेले पवार महाराज, हार्मोनियम वादक महाराज, चोपदार साहेबराव महाराज, विनेकरी महाराज, ज्यांनी
गाथा पारायणाचं संयोजन केलं. सौजन्य ते साहेबरावजी, गाथा दान करणारे प्रकाशराव. बरोबर आहे ना? पण ते भाऊसाहेब, अजून कोणी राहिले असेल ते सगळे साहेब. एकदा वाचलं मी, पण राहिलं असेल. या सर्वांच्या वतीनं आमचे अशोकरावजी उकिरडे पाटील करमाळकर यांच्या नातेसंबंधाच्या मुळे हे झालेलं वेल्डिंग, सर्वांच्या वतीनं मला त्यांनी निमंत्रण दिलं. आणि आमच्या कीर्तनाचं सौजन्य असणारे कारभारी हिम्मतराव मसलेकर सर. आता काही राहिलंच ना, सांगा ते म्हणतात. हा, एक राहिला भाऊ आमचा निळोबा महाराज सूर्यवंशी. ते सुंदर ते ध्यानचं तुळशी हार गळ्याच राहून जातं. इकडचे सर्व टाळकरी महाराज, पाठीमागचे टाळकरी, भालदार, चोपदार, कलश घेतलेल्या माझ्या सर्व भगिनी, बसलेल्यातले सर्व महात्मे, पुढे काही महाराज आहे, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. आपले चेअरमन साहेब, तुम्हालाही नमस्कार करतो. बरीचशी मान्यवर मंडळी. पवार तुमचं घेतलं ना? हो, तेच म्हणतो. आमच्या अशोकरावजीचे वडीलही आले, मुलीच्या गावाला कार्यक्रम असल्यामुळे त्यांनाही नमस्कार. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, आणि त्यात विशेष माझा लाडका साऊंडवाला सोमनाथ पाटील हिवाळे. मंडपही बहुतेक त्याचाच असला पाहिजे, ओळखीचं झालं आमच्या. अतिशय सुंदर नियोजन मसल्याच्या ग्रामस्थ मंडळींनी केलं. विशेष मला अशोकरावनी सांगितलं, तरुणांचा खूप मोठा सहभाग आहे. मसलेकर सरांनी तिथे येऊन सांगितलं, आम्ही निमित्ताला आहे, पण आमच्या गावचे 200-400 पोरं सारखी धावतात, म्हणून दृष्ट लागेल हा असा सोहळा संपन्न झाला. आता वर्णन करायला शब्द नाही बरं का वागुंडे महाराज, पण एखाद्या श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा सद्गुरू जोग महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव ऐश्वर्य संपन्न आहे, काही कसर ठेवलेली नाही. म्हणून ग्रामस्थांना, विशेष तरुणांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन दररोज आपण मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, याबद्दल ग्रामस्थ आणि तरुणांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. हे आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य या गावचं आहे वागुंडे महाराज. सैराटच्या कालावधीमध्ये सुद्धा 200-400 तरुण परमार्थात सहभागी होतात. ही वैशिष्ट्य आहे. नवे संतांनी सुद्धा त्यांना धन्यता दिलेली आहे. तरणा भाग्यवंत, तरणा तरणा भाग्यवंत.
भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून पुन्हा एकदा तरुणांना धन्यवाद. बागायतदार राहिलं बो, पण आपल्याला त्यांच्याशी काम आहे. तुम्हालाही नमस्कार. विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे बरं का गाडेकर बाबा. या अभंगाचा प्रारंभ म्हणवणी शब्दाने आहे. म्हणवणी शरण जावे. म्हणून शब्द कुठेही येत नाही. म्हणूनच्या मागे बराच मोठा संदर्भ असतो. म्हणून संस्कृतमध्ये त्याला अतः म्हणतात. अतः अहम संस्कृतम न जानामि अतः न कथयामि अहम श्रोतुम इच्छामि. अतः शब्दाचा अर्थ म्हणून. तसं म्हणून शब्दाने हा प्रारंभ आहे. म्हणूनच्या मागे संबंध आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. गोष्ट म्हणजे आटपाट नगर होते नाही. एक ताक विकणारी महिला, चेअरमन साहेब, पाय वाटेनं चालली. गारठ्याचे दिवस, अजून सूर्याचा उदय व्हायचा आहे. पहाटेची थंडी. ताकाचा माठ डोक्यावर आहे. ठेच लागली, खाली पडली. माठ फुटला, ताक सांडलं आणि रडत बसली. एक महात्मे भगव्या वेशाचे त्याच रस्त्यानं गंगेत स्नानाला चाललेले आणि ती रडताना मावशी बघितली. संत हृदय नवनीत समाना कहा कभी न परी कहई न जाना निज परिताप द्रवई नवनीता. बस अंतकरण द्रवलं. साधूच्या हृदयाला लोण्याची उपमा दिली चेअरमन साहेब, पण लोणी उपमेला कमी पडलं. नाईलाज म्हणून लोण्याची उपमा द्यावी लागली. कारण लोणी पातळ करण्यासाठी अग्नी पाहिजे, संताचं हृदय द्रवण्यासाठी जाळ घालावा लागत नाही. म्हणून लोणी उपमेला कमी आहे. निज परी ताप द्रवई नवनीता परदुःख द्रवई संत सुपुनीता. अग्नीचा संबंध आल्यावर लोणी द्रवत, पण दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर ज्याचं हृदय द्रवत त्याला संत म्हणतात. म्हणून ते त्या रडणाऱ्या मावशीजवळ येतात. परिचय नाही. का रडता मावशी? आता आता किती रडल्या म्हणजे तुमचं ते ताक न पुन्हा माठ भेटल तुम्हाला. जाऊ द्या गेलं तर. अहो कशाला रडता? महाराज, मी या 2 रुपयाच्या माठासाठी सांडलेल्या ताकासाठी रडत नाही. मग मी राजाची राणी होती. राजाची राणी? आणि मग ताक का विकायचं काम करता? अहो ते आठवलं महाराज म्हणून रडते. विठ्ठल विठ्ठल. आता म्हणून लक्षात आला असेल तुम्ही पण त्या साधूची उत्सुकता सिगेला पोहोचली. ताक विकायचं काम करावं लागलं तुम्हाला राजाची राणी असून? काय कारण घडलं? अहो त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे महाराज. मग सांगा ना. फक्त 9:15 झालेले आहे. मग तिनं इतिहास सांगितला. तो संस्कृतमध्ये आहे. हतवान रूपम अवापी भुजंगम दंष्टा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधि गम्यम चिताम प्रविष्टम शौचामी गोपगृहिणी कथमद्य तक्रम. कथम अद्य तक्रम शोचामी. अद्य तक्रम शोचामी न हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्टा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता सोकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम शोचामी. मी आजच्या ताकासाठी नाही रडत महाराज. एवढा इतिहास आहे त्याच्या मागे म्हणून रडते. म्हणजे अहो माझं प्रधानावर प्रेम जडलं. साधू ऐकू लागला चेअरमन साहेब. राजापासून झालेलं 5 वर्षाचं पोर मला, पण प्रेम जडलं प्रधानावर. आणि प्रधानाच्या मदतीनं माझा राजा मी जहर पाजून मारला. हत्वा अनुरूपम. मारला राजा. राजा मेला. आणि 1 वर्ष मी आनंदात प्रधानासोबत राहू लागले. पण दुर्दैव माझं 1 वर्षांनी सर्पदंशानं प्रधान मेला. हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्ट्रा. आणि मग मला वैराग्य झालं. ते 6 वर्षाचा राजपुत्र मी टाकून दिला नगरात. रात्री सर्वाला झोपू दिलं आणि एकटी निघून आले दूर देशात. पण प्रश्न पडला पोट भरायसाठी व्यवसाय काय करावा.
मी राजाची राणी, सौंदर्य संपन्न म्हणून वेश्या व्यवसाय सुरू केला. देशांतरे विधिवशात गणिकास्मी जाता. मी वेश्या झाली महाराज. लांबून लांबून ग्राहक येत होतं. स्वरूपवान असल्यामुळे माझा धंदा 20 वर्षे चालला. 20 वर्ष. 20 वर्षाचा काळ कधी केव्हा कसा संपला लक्षात आलं नाही. तोपर्यंत तो माझा राजपुत्र 26 वर्षाचा तरणा बांड झाला. त्याच्या कानी माझी कीर्ती गेली. एक सुंदर वेश्या आहे आणि तोही वेश्याभोगी निघल्यामुळे माझ्यापर्यंत आला. मला माहिती नाही हा राजपुत्र माझा मुलगा आहे आणि त्याला माहिती नाही हे वेश्या माझी जन्मदाती माय आहे. जगात कोणी पाप केलं नाही ते आमच्या माय लेकराच्या हातून घडलं महाराज. नंतर मी सहज म्हणाले 20 वर्षे धंदा करते वेश्येचा, पण असलं तर्ण बांड गोजीरवाण राज सुकुमार असणार राजबिंड रूप पहिल्यांदा ग्राहक म्हणून आलं. एखाद्या राजपुत्रासारखे दिसता. हो वेश्या, मी राजपुत्रच आहे, पण दुर्दैवी मी 5 वर्षाचा होतो म्हणे तेव्हा माझ्या मायनं माझा बाप जहर पाजून मारला. प्रधानासोबत प्रेम जडलं तर वर्षानं साप चावून प्रधान मेला आणि ती चांडाळी निघून गेली. मला झोपट ठेवून कुठंतरी वेश्येचा व्यवसाय सुरू केला म्हणे तिनं. त्याच्या तोंडून ऐकल्यानंतर सगळ्या इतिहास माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला महाराज. आणि मी त्याला पुन्हा कडकडून मिठी मारली. असं काय करतेस वेश्या? मला वेश्या म्हणू नको बाळा, मी तुझी जन्मदाती माय आहे. तू 5 वर्षाचा असताना तुझा बाप मीच विष पाजून मारला. नंतर 1 वर्षे प्रधानासोबत प्रेम जडलं, तो सर्पदंशानं मेला आणि तुला रात्री 12ला झोपेत ठेवून निघून आले. 20 वर्षे झाले मी वेश्या व्यवसाय करते बाबा. आज अशा स्वरूपात आपली माय लेकराची भेट झाली. ते उभं झालं. माझी आई आहे तू? हो बेटा. मग अशा पद्धतीनं आपली भेट व्हावी. आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाही आहात आपण. आम्ही माय लेकरांनी निर्णय घेतला महाराज, आता दिसू नये जना म्हणून जंगलात आली. माझा मुलगा आणि मी सरपणाचा ढीग गोळा केला, तो पेटवला आणि दोघांनी उड्या घातल्या. स्वकष्टम. माझं पोर जळून खाक झालं महाराज आणि मी घाबरून अग्नीतून उडी टाकून बाहेर आले. विव्हळत पडले. दुसऱ्या दिवशी गुराखी गुरं घेऊन चारायला आले. त्यांनी बघितलं कोणीतरी एक महिला मेली नाही, भाजलेली आहे. म्हणून मला त्यांनी गावात नेलं, औषधोपचार केले. 1 वर्षाने मी बरी झाले आणि त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून 2 वर्षे झाले बाबा त्यांच्याकडे ताक विकायचं काम करते. आज ठेच लागली, मी खाली पडली, माठ फुटला, ताक सांडलं आणि याच्या मागचा सगळा इतिहास आठवला महाराज. म्हणून रडते विठ्ठल विठ्ठल. तसं या अभंगाचा प्रारंभ मनवणी शब्दाने आहे. कारण जीव हा अपूर्ण आहे आणि परमेश्वर परिपूर्ण आहे. जर अपूर्णाला परिपूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्णाला शरण जायचं आहे. जर गटाराला वाटत असेल चेअरमन साहेब आपलंही गंगा पूजन व्हावं, नाही तर गटार रुसलं वागुंडे महाराज. का रे गटारा रुसला? अरे तेही पाणी ना आम्ही पाणी. तिथं कशी लाईन लावली लोकांनी, मला द्या तीर्थ मला द्या तीर्थ, ना आमच्याकडे 8-8 दिवस डुकरं येत नाही. गटार म्हणलं गटार. कधी कधी कुठं कोण स्पर्धा करल. ते पडत्या पावसात निघाले अशोकराव, ते 6-6 इंच लांबीचे शिदड. शिदड पडत्या पावसात थवेचे थवे.
पाऊस पडत होता आणि यांनी डोकं चालवलं. 5:50 निघाले. म्हणले का रे आपणही सरपटतो आणि सापही सरपटतो. हो मग समानच गणे आपण. बरोबर आहे. मग त्याची मुलगी आपल्या मुलाला मागायला काय हरकत आहे. क्या बात. म्हणजे सिदडाचं डोकं. हे सोयरीच्याच कामावर आहे अशोकराव. क्या बात आहे. त्यांना वाटतं जमतंय आता. सिदड पडत्या पावसातच निघाले. सापाकडे आले. योग असा की साप घरीच होता. सापानं खिडकीतून पाहिलं नेवढं बारा आहे. सिदड आले. दार उघडलं. सोफा सेटवर बसले सिदड सापाच्या घरी. कांदा पोहे झाले, चहा पाणी. आणि मग सापाने विचारलं येण्याचं कारण. सरपटत आलो. सिदड म्हणले नाही ते खिडकीतून बघितलं मी सरपटत आल्याचं, पण उद्देश काय येण्याचा. अहो आम्ही सरपटून तुम्ही सरपटता. बरोबर आहे. मग आपण समानच ना. हा मग तुमची मुलगी आमच्या मुलाला द्यायला काय हरकत आहे. साप म्हणाला काहीच हरकत नाही. चालून सोयरे आल्यावर कुणी सोडणार आहे का संधी. जमलं. पण मला एकुलती एक मुलगी आहे. वाटेल तसा खर्च करतो. पण माझी एक अट आहे. बोला ना. लग्न मात्र वैशाख महिन्यात दुपारी 2 वाजता जालना हायवेला होईल. डांबरी रोडवर. सिदड म्हणले चालतो आम्ही. काऊन या ना. लावा ना डोकं समान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गटार रुसलं. अरे तेही पाणी ना आम्ही पाणी. तिथं कसं तीर्थपूजन. मला द्या तीर्थ मला द्या तीर्थ. आमच्याकडे डुकरं येत नाही. अरे ते पाणी आहे पण ते पवित्र पाणी आहे. गटारा तू बिघडलेलं पाणी आहे. मग आमचं तीर्थपूजन होणार नाही का. जरूर होईल. काय करावं लागेल. गंगेला शरण जावं लागेल. लक्षात आलं ना. गटाराची परिपूर्णता गंगेच्या शरणागतीत आहे. तसा जीव हा अपूर्ण आहे. परमात्मा परिपूर्ण आहे. आणि जर अपूर्णाला परिपूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्ण परमात्म्याला शरण जायचं आहे. एक लक्षात घ्या. ह्या सगळ्या व्यथा चुकवण्यासाठी पवार महाराज मानवाचा जन्म आहे. सगळ्या व्यथाच आहे. आईच्या पोटात असण्यापासून आपण सगळे संदर्भ लक्षात घ्या. गरिबी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड. मायच्या पोटात असतं तेव्हा पाय वर असतात, मुंडकं खाली असतं. चुकून एखादं नजर चुकीनं याच्या उलट येतं त्याला पायाळू म्हणतात. वागुंडे महाराज सगळं डोकाळूच. चुकून येतं एखादं ते पायाळू. त्या पायाळूमध्ये 2 प्रकार आहे. एक पायाकडून जन्माला येतं पण खाली मान घालून येतं. एक पायाकडून जन्माला येतं वर बघत येतं. जे वर बघत येतं त्याला आकाशातलं कळतं आणि खाली मान घालून त्याला जमिनीतलं कळतं. ते उगच कळत नाही. त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. अशोकराव ते दुकानात मिळत नाही. तयार करावं लागतं. अमावस्येच्या दिवशी काय टवकारले आता. हे कीर्तनापेक्षा गोड वाटतं. बरं सांगतोच. अमावस्येच्या दिवशी 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, कोलीचं रक्त, घुबडाचा डोळा, पालीचं शेपूट, वटवाघुळीचा पंख. लक्षात आहे का यादी. हा हे 5 अमावस्येच्या दिवशी मिळवायची. एकत्रित करायचं. आणि त्याच्यात मला माहिती असणारी एक वस्तू ठेवायची. ते माझ्याकडे ठेवतो. आणि मग त्याच्या डोळ्यात घातलं की ते सांगतं कशाला कोयते घेऊ घेऊ ऊस तोडायला जातो. तुझा जुना वाडा नाही का गावातला. तिथं लिंबाचं झाड आहे वाड्यात उगवलेलं. तिथं जेसीबी लाव. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले आहे. हे माऊलीने मान्य केले का नाही. पाताळीचे निधान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. त्याला पायाळू म्हणतात. आता सगळे डोकाळू. याचा अर्थच आहे की आईच्या पोटामध्ये पाय वर असतात, मुंडकं खाली. गरिबी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड. आणि त्यावेळेला आईला इच्छा होता त्याला डोहाळे म्हणतात. कटवामला लवण मिळे गर्भवतीचे पुरते डोहाळे. तोचे विन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी. ही पोटातली व्यथा. आणि जर पूर्वीचं प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित होते ना. तर येताची कर्मजाड तुझी मान आडकली. अशा वेळेला डॉक्टर विचारतात ना बाळ जगेल नाही तर बाळाची आई 2 पैकी 1 सांगा. ही एक बाळणपणाच्या वेळची व्यथा. बरं बाहेर आलं तर मुक जन्माला येतं.
वाचनाही तयार रड्या करंदोनी जननी तो स्तनी लावी पळे जन्माला येतं. बरं बाळपणची व्यथा पहा. चेअरमन साहेब, भूक लागली तरी रडतच आणि पोटात दुखलं तरी रडतं. पण पोटात दुखल्यावर रडतं तेव्हा आईला वाटतं भूक लागली असावी म्हणून दूध पाजते. आणि खरंच भूक लागल्यावर रडतं तेव्हा मम्मीला वाटतं पोटात दुखत असावं तेव्हा औषध पाजते. उदर दुखत बाळपणची व्यथा, आईच्या पोटात असतानाची व्यथा, बाळंतपणाच्या वेळीची व्यथा आणि जन्म झाल्यावर ही व्यथा. क्षुधा लागली औषध पाजती, उदर दुखता देती स्तन बळे. ते बाळपणची व्यथा काय सांगू तिचा. आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जने म्हणे वाडे नंदन आयुष्य गेले कळेना. मग तारुण्य, तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी सदा मुसमुसी धुळी जैसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित मैसा जना माझी आती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान बलियासी स्वानाची परी हिंडी दारुदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग तारुण्य संपलं कशावरून. तारुण्याचा उतरे भर म्हातारपण बैशे डोळीवर काळे केश होते शुभ्र आले वृद्धपण बोलते. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणी बैशे खोबऱ्याची वाटी झाली असे मुख. हे म्हातारपणची व्यथा. आणि मग मरणाची व्यथा, एक एक रोमांच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नाही काही बैसली नवही द्वारे. म्हणजे मरणाची व्यथा, म्हातारपणची व्यथा, तारुण्याची व्यथा, बाळपणची व्यथा, बाळणपणाच्या वेळेची व्यथा आणि मायच्या पोटात असतानाची व्यथा. एकंदर हा मानव जन्म म्हणजे सगळ्या व्यथा. आणि त्या व्यथा चुकवण्याची संधी या मानव जन्मामध्ये आहे. नवे काकुळतीला येऊन संत सांगतात एवढं करा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माथा हरी मुठा दागी भाता स्मरण कर पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. स्मरण कर पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा चुकवी व्यथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. चरणी ठेवा माथा. चरणापासून दूर असणाऱ्याला धोका आहे, चरणाजवळच्याला धोका नाही. ते पूर्वी जातं असायचं, जातं. वृद्धाश्रमाची संख्या अजिबात नव्हती पूर्वी. याचं उत्तर आहे चेअरमन साहेब, जातं होतं घराघरात. आणि त्या जात्यावरच माय
बाळाला उपदेश करायची. याच्यात बरेचसे वयोवृद्ध बसलेले आहेत की जे आपल्या मायेच्या मांडीवर झोपले असतील लहानपणी दळण चालू असताना. गारठ्याचे दिवस तिला काय झोपू वाटत नव्हतं का? पण सकाळी पहाटे नाही उठलं तर पीठ नाही, मग भाकरी नाही, मुलं उपवासी राहतील म्हणून कोंबडं आरवलं की माय जागी व्हायची. पायली पायली दळायची लेकरू मांडीवर. गारठ्याच्या दिवसात लेकरू रडायचं, एकाच हातानं थापतायची बागायतदार आणि एका हातानं माय जातं ओढायची. आणि त्या रडणाऱ्या लेकराला म्हणायची, आता निजला माझ्या मांडीवर रे, मोठा होशील बाबा, तुझं लग्न होईल ना या म्हातारीला हाकलून देशील. ते जात्यावरच. नको रे म्हणू पुता मायले येडी जाती, हे जात्यावरचे गाणे या मावल्यांना माहित आहे सगळं. लांब स्वर असायचा तो. नको रे म्हणू पुता मायले येडी जाती, अन तुला रे जन्म द्याया अस्तुरी कुठं होती. आणि दळण चालायचं आणि ते लेकरू ऐकायचं. मातेचे उपकार काय फेडशी येड्या जीवा, मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. ते ऐकायचं हे बाळकडू. बाळाला बाळपणीच मिळायचं म्हणून मरेपर्यंत मायबापाला लेकर विसरत नव्हती पूर्वी. हे जातं होतं, जातं. ते मी का सांगतो, चलती चक्की देख कर दीन कबीरा रोए, दाणे गिर रहे चक्की में सावध बचे ना कोय. कबीरजी रडत होते दळण चाललं असल्यामुळे. मग कमाल त्यांचा मुलगा, क्यों रो रहे पिताजी? अरे तुम्हारी माँ आटा पीस रही बेटा, वो दाणे गिर रहे सावध बचे ना कोय. ते बघ, तुझी आई वरून दाणे टाकते ना, खाली सगळ्यांचं पीठ होऊन बाहेर येतं, एकही दाणा सुरक्षित बाहेर येत नाही. तसं ही संसार चक्की, आपण दाणे आहो, सगळे रगडल्या जातात. चलती चक्की देख कर दीन कबीरा रोए, दाणे गिर रहे चक्की में सावध बचे ना कोय. हे बापाचं ऐकलं मुलगा हसायला लागला. कमाल हासे ठाय ठाय. अरे का हसतो? तुम्ही म्हणताय बाबा एकही दाणा बाहेर येत नाही, सगळे रगडून बाहेर पीठ होऊन येतं. माझा एक प्रश्न आहे बाबा, काय? सावध रहे जो कील में वो क्यों नहीं बच जाए. कमालाने प्रश्न बापाला विचारला. सगळ्या दाण्याचं पीठ होतं म्हणताय तुम्ही, पण ज्या दाण्यानं मधल्या खिळ्याचा आश्रय घेतला बाबा, फिरू द्यानं जातं, त्याला नाही धोका. जो मधल्या खिळ्याच्या आश्रयाला आहे म्हणून त्याचे पायी घाला मिठी, भावे चरणी ठेवा माथा. तुम्हाला ते मासे पकडणारा कोळी माहिती आहे ना, उघडा राहतो. मुरलीधर महाराज, कोळी उघडा राहतो, दिवसभर कपडे डोक्याला बांधून घेतो, नायलॉनच्या दोरीचं टोक कमरेला वाकडं होऊन जाळ फेकतं का नाही, ते पुऱ्या ताकदीनं जर्र फेकतं जाळ. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात गुंततात. पण एक मासा त्यालाही असा वस्तात भेटतो, दिवसभर पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण वंदिन चरण. तो त्याच्या बापाला सापडत नाही मासा. कोणता? ज्या माशानं कोळाच्या चरणाचा आश्रय केला त्या माशाला धोका नाही. चरणापासून लांब आहे धोका, त्या माशाला आहे. मी का सांगतो? संसार हा समुद्र आहे, तुम्ही आम्ही जीव मासे आहो. काळ हा कोळी आहे आणि जंजाल हे जाळे आहे. हे आपल्यासाठीच आहे. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवा हा, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराहा. मग तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल एवढं करा, त्याचे पायी घाला मिठी, भावे चरणी ठेवा माथा. नवे स्वतः भगवान सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. पण इथे महत्वाचा शब्द अनन्य आहे वागोंडे बाबा, कारण शरण सगळेच असतात, अनन्य नसतात. अनन्य शब्दाचा अर्थ काय? अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. काया वाचा म्हणे एकट्या परमेश्वराला शरण जाणे, याला अनन्यता म्हणतात. नाहीतर पाण्यामध्ये बरेचसे जलचर आहे, उरग मकर दादुर कमट जल जीवन जल गेह तुलसी कहे एक मी नको होय साचिलो सनेह. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, कमट म्हणजे कासव. हे सगळे पाण्यात आहे.
उरग मकर दादूर कमठ जल जीवन जल गेह. साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. मगर पाण्यात राहतो, संतोषराव, बाहेरही येतो. फरक एवढाच आहे, पाण्याच्या बाहेर मगर आला की त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. पाण्यात मगर आहे तोपर्यंत हत्तीला आत ओढतो, पण पाण्याच्या बाहेर मगर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्र मपिकर्षति सयेव प्रच्युत स्थाना चूणापि परिभूयते. नक्र स्वस्थान मासाद्य, जोपर्यंत आपल्या स्थानावर मगर आहे ना, गजेंद्र मपिकर्षति, हत्तीलाही ओढतो. याला स्थान महात्म्य म्हणतात अशोकराव. स्थान सुटलं का महत्व गेलं. स्थान आहे तोपर्यंत महत्व असते, नाहीतर केसाला महत्व नाही तर माणसाला कुठलं राहील. केस डोक्याला असल्यावर मित्र प्रतिज्ञा करतो पवार साहेब. अरे का घाबरला रे, काय तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा. झालं, दोघही गेले करमाडला, हेअर कटिंग सलून. ज्यानं प्रतिज्ञा केली, म्हातारा तुझ्या मित्राच्या केसावर उभा आहे जोड्यासह, तो म्हणला जोड्यानंच काय, केस डुकरानं तुडू दे, आता मला वाईट वाटायचं कारण नाही. का केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. स्थान भ्रष्टान शोभनते केसाहा. तहसीलदार साहेब शेतकऱ्याच्या शेतात आले हरभरा खायला, बरं का चेअरमन साहेब, सीजन होतं. तहसीलदार येतात म्हणून त्याने कॉट टाकून ठेवली होती, लिंबा झाडली बांधावर. शेतकरी सगळे तयारी केली, बसले. तहसीलदार साहेब, तो शेतकरी हरभरे सोलून देत होता, ते खात होतं. एवढ्यामध्ये पोस्टमॅन आला, त्यानं ते पत्र, बंद पॉकेट होतं, ते तहसीलदार साहेब जवळ दिलं. त्यांनी ते फाडलं, वाचायला सुरुवात केली. तो म्हणतो हरभरे सोलणं चालूच होते. हरभरे हातात तयार झालते शेतकऱ्याच्या. हरभरे एकदम तहसीलदारचा चेहरा उतरला आणि सांगितलं, जावर तू पुढे, मी लगेच येतो आता. हातात हरभरे शेतकऱ्याच्या. म्हणला साहेब तुम्ही तर दिवसचा दिवस माझ्या शेतात घालवायसाठी आले होते आज. मग त्याला लगेच येतो का म्हणता, एवढं काय महत्वाचं काम आहे. आता नाही का ते पत्र आलं, त्यात काय आहे, माझ्या बदलीची ऑर्डर. तुमची बदली झाली साहेब. हो, ते ऑर्डरच होती. हातातले हरभरे शेतकऱ्यांना खाल्ले. अरे असं काय करतो, तुमचं काम झालं, निघा. आता दुसरा तहसीलदार साहेब, बस. स्थान भ्रष्ट. न शोभनते दंता न शोभनते नखा न शोभनते नरा न शोभनते केसाहा. म्हणून मगर पाण्यात आल्यानंतर हत्तीला आत ओढतो, पण बाहेर आल्यावर त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. पण पाण्याशिवाय त्याचा व्यवहार चालतो. उरग, मकर, दादूर म्हणजे बेंडूक, कमट म्हणजे कासव, हे सगळे जलचर पाण्यात आहे. पाण्यात राहतात, बाहेरही येतात. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतं, बाहेरही उड्या मारतं. कासव पाण्यात राहतं, बाहेरही येतं. मासा पाण्यात राहतो, 1-2 महिने डांबरी रोडला येतो पण सायकलला लटकून येतो. हे माहित आहे तुम्हाला. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मेला, इतका अनन्य पाण्याशी आहे, त्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून जो जाको शरण रेगे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. जन्मभर पाण्याशी संबंध माशाचा यात नवल नाही, मेल्यावरही पाणी. माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त लागतंय अशोकराव, शिजवण्याकरता पाणी जास्त. आणि ज्याने खाल्ला त्याला रात्रभर तहान लागती म्हणतात. आपलं वाचून सांगतो. मी न काटे जल धोईये खाते अधिक प्यास, मोयू प्रीत्यास के रही मन प्रीती की आस. माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त, शिजवण्याकरता पाणी जास्त. ज्यानं खाल्ला त्यालाही रात्रभर पाणी पाणी करून सोडतो. एवढा संबंध पाण्याशी माशाचा असल्यानं मासा उलटा पोहत जातो. जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज. मासा कधीही पहा पाण्यात उलटा पोहतो. तुम्हाला हे पाहायचं असेल तर आळंदीला जा. कार्तिकमध्ये आळंदीचा मासा देहूला जातो उलटा इंद्रायणीतून. ते बांधावरचं पाणी पडतं बंधाऱ्यातून, त्या 22 फूट पाण्यातून वर जातं पुन्हा. 1 फूट लांबीचा मासा उलटा पोहत निघाला. हत्तीनं विचार केला, पट्टा 12 फूट उंचीचा हत्ती आहे, सरळ नाही जमणार का. टाकली उडी तर बिगर तिकीट हिंदी महासागराला हत्ती गेला. का लेका हत्या, तू अनन्य नसल्यामुळे सरळ वाहून गेला. मासा अनन्य असल्यानं उलटा. जीवी जीवी ना संगे